मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते ब्रेक द चेन या अंतर्गत जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राला जे आहे ते आव्हान केलेलं आहे की अत्यावश्यक सेवेतील लोकांनीच फक्त बाहेर पडा आणि या संचारबंदीचा मुंबईतील संपूर्ण आढावा जो आहे तो आपण घेत आहोत। मी आता आहे सेना भवन शिवसेना भवन या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की हा शिवसेना भवनाचा परिसर आहे। संपूर्ण चौक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। हा जो संपूर्ण रोड जो जातो आहे तो एक माहीमला जातो, त्यानंतर इकडचा जो रोड आहे तो जो आहे तो दादर असेल, कबूतरखाना असेल या परिसरात जातो। या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने वाहनांची वर्दळ जी आहे ती तुरळक प्रमाणावरती आहे। दररोज हा परिसर जो आहे तो पूर्णपणे वाहनांनी गजबजलेला असतो, कारण की या वेळेला ऑफिसला जाण्यासाठी लोकांची जी आहे ती गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आता सध्या या शिवसेना भवन परिसरामध्ये जी आहे ती वाहनांची तुरळक गर्दी आहे। मी माझा कॅमेरामन अमोल तपासे याला विनंती करेन की या पूर्ण परिसराचा आढावा आपण आता आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत। कॅमेरामॅन अमोलला मी विनंती करेन की कशा पद्धतीने बघू शकतो की वाहनं जी आहेत ती तुरळक प्रमाणात जी आहेत ती पाहायला मिळत आहेत। वाहनांची एसटी असेल, एसटी सेवा जी आहे ती सुरू ठेवण्यात आलेली आहे। टॅक्सी असेल यांना देखील परवानगी दिलेली आहे, परंतु टॅक्सीमध्ये फक्त प्रवासी संख्या जी आहे टॅक्सीमध्ये बसते त्याच्यापैकी 50% प्रवासी जे आहेत ते टॅक्सीमध्ये बसू शकतात। आणि आता आपण जो आहे तो या पूर्ण परिसराचा जो आहे तो आढावा घेणार आहोत। आपण पाहू शकतो की कोहिनूर स्क्वेअर जे आहे ते आणि हा शिवसेना भवन हा संपूर्ण परिसर अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल। पेट्रोल पंप जो आहे तो सुरू आपल्याला असल्याचा पाहायला मिळत आहे। अमोलला मी विनंती करीन की अमोलनी गाडीवर बसावं आणि आपण या संपूर्ण परिसराचा जो आहे तो आढावा जो आहे तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आता सध्या जो आहे तो सिग्नल लागलेला आहे, त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या परिसरामध्ये वाहनांची जी आहे ती तुरळक गर्दी जी आहे ती सध्या झालेली आहे। आता थोड्या वेळातच आपण या संपूर्ण भागाच्या आढाव्याला सुरुवात करणार आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला जे आहे ते आव्हान केलेलं आहे की कुठेतरी कोरोना जो आहे तो महाराष्ट्रात वाढत आहे। काल देखील 58,000 जी आहे ती संख्या जी आहे ती आली होती आणि कशा पद्धतीनं ही संख्या जी आहे ती आपल्याला आलेली पाहायला मिळते। आता आपण दादर परिसरातील आढावा घेण्यास सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकतो की दादर परिसरामध्ये कशा पद्धतीनं पोलीस देखील रस्त्यावरती उभे आहेत। त्यानंतरला या ठिकाणी हा शिवसेना भवनचा परिसर आहे, या ठिकाणी सुरक्षा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता जी दुकानं आहेत, महत्त्वाची व्यापारी जी दुकानं आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। काही तुरळक प्रमाणात जी आहेत ती दुकानं जी आहेत ती इथे आपल्याला चालू नसल्याचं पाहायला मिळतंय, कारण की आपल्याला माहिती आहे की अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांना जी आहे ती परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे उघडे ठेवण्यास। हा संपूर्ण परिसर आपल्याला माहिती आहे की नेहमी गजबजून गेलेला असतो, परंतु आत्ता शिवाजी मंदिरच्या परिसरामध्ये मी सध्या आहे। या शिवाजी मंदिरच्या परिसरामध्ये अनेक मोठे जे आहेत ते मॉल्स आपल्याला असलेले पाहायला मिळत आहेत। मॉल्स असतील, हा शिवाजी मंदिरचा परिसर आहे, याच्या बाजूलाच मॉल आहे आणि हा मॉल देखील इथे जो आहे तो आपल्याला कुठेतरी सर्व दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाजी मंदिरचा हा परिसर पूर्ण आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं इथे देखील शुकशुकाट पसरलेला आहे। या परिसरामध्ये जे आहेत ते भाजीचं मार्केट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। अशा पद्धतीनं पोलिसांकडून देखील या परिसरात गस्त केल्याचं पाहायला मिळतंय, परंतु दादर मार्केटच्या परिसरामध्ये कुठेतरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन जे आहे ते होताना दिसत नाहीये। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं पोलीस इथे जे आहे ती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रस्त्यावरची जी गर्दी आहे ती तुरळक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। आता दादर मार्केटमध्ये जे आहे ते दादर मार्केट आता बंद झालेलं आहे, परंतु या परिसरामध्ये आपल्याला नेहमीच गजबटाट पाहायला मिळतो। आता मी प्लाझाच्या परिसरात आहे, या देखील परिसरातलं अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। आपण कशा पद्धतीनं बघू शकतो की कशा पद्धतीनं जी आहे ती वाहनांची तुरळक गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वाहनं जी आहेत ती हळूहळू जी आहेत ती पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता या आपण जो आहे तो आता कबूतरखान्याच्या परिसरामध्ये आपण आता जात आहोत। कबूतरखान्याच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी परिस्थिती आहे ती पूर्ण रस्त्यावरची मुंबईच्या खडानखडा माहिती जी आहे ते आपण TV9च्या प्रेक्षकांना देत आहोत। कशा पद्धतीनं बघू शकतो या परिसरामध्ये वाहनांची जी थोडीफार गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। हा दादरचा जो नक्षत्र मॉलचा परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण सध्या आहोत। आपण पाहू शकतो की नक्षत्र मॉल जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून गस्तीचं काम या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कशा पद्धतीनं थोडीफार जी वाहनांची वर्दळ आहे
ती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की आता आपण कबूतरखान्याच्या परिसरामध्ये आपण आता सध्या जात आहोत। या परिसरातील देखील आढावा आपण घेत आहोत। आपण पाहू शकतो की रस्त्याच्या दुतर्फा असलेली सर्व दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद आपल्याला येथे पाहायला मिळत आहेत। हे दादरचं 20वा हॉटेल आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हे मोठं हॉटेल आहे दादरमधलं आणि हे देखील आता बंद आहे। त्याचसोबत इथे हनुमान मंदिर आहे ते देखील आपल्याला बंद असलेलं पाहायला मिळतंय। दादरमध्ये देखील पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला आता पाहायला मिळत आहे। कशा पद्धतीनं रस्ते हे निर्मनुष्य झाले आहेत हे देखील आपण पाहतो आहोत। हा पूर्ण जो परिसर आहे तो डॉन बॉस्को स्कूलचा परिसर आहे। आपण या देखील परिसरात पाहू शकतो की रस्त्याची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे जी आहे ती तुरळक आपल्याला झालेली पाहायला मिळते। दोन्ही बाजूला जी रस्त्याला जी दुकानं आहेत ती आता बंद झालेली पाहायला मिळतात। कुठेतरी लॉकडाऊनचा जो इफेक्ट आहे तो मुंबईच्या रस्त्यांवरती आता पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाषण केलं त्या भाषणादरम्यान देखील त्यांनी उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढते परंतु मुंबईतील रुग्णसंख्या जी आहे ती देखील चिंताजनक आहे। काल देखील मुंबईत 9,200 ते 300 रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत आणि त्याचसोबत मुंबईमध्ये मृतांचा आकडा देखील आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। मेडिकल देखील इथे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अत्यावश्यक सेवेतील दुकानं जी आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ती सुरू आहेत परंतु कुठल्याही प्रकारे जी आहेत ती इतर दुकानं असतील व्यापारी दुकानं असतील प्लायवूडची दुकानं असतील त्यानंतरला या ठिकाणी स्टेनलेस स्टील असेल किंवा घरगुती जी डेकोरेशन केलं जातं त्याची दुकानं या परिसरात जास्त आहेत परंतु ती देखील सुरू नाही आहेत। आपण बघू शकतो की हे नाबर गुरुजी विद्यालय आहे ते देखील शाळा आणि महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आलेली आहेत। त्यामुळे कुठेतरी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं आता आपण पोर्तुगीज चर्चच्या परिसरात आपण सध्या आहोत। या परिसरात देखील वाहनांची जी आहे ती तुरळक वर्दळ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तुरळक वाहनांच्या गर्दी सोबतच या ठिकाणी आपण पाहू शकतो की फक्त अत्यावश्यक सेवेतीलच दुकानं जी आहेत ती फक्त इथे सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता पोर्तुगीज चर्च परिसरातून जो आहे तो आता पुढे जात आहे। पोर्तुगीज चर्च परिसरातून आता आपण प्रभादेवीच्या परिसराचा जो आहे तो आता आढावा घेणार आहोत। आपण बघू शकतो की ज्वेलर्सची दुकानं असतील इतर बँक असेल फक्त बँक सुरू असल्यानं आपल्याला पाहायला मिळते। अत्यावश्यक सेवेतील दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत ती फक्त सुरू आहेत परंतु कुठल्याही प्रकारे इतर दुकानं जी आहेत ती आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळतंय। कुठेतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला मुंबईकरांनी जो आहे तो कुठेतरी चांगला प्रतिसाद जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईकरांना देखील चांगला प्रतिसाद आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की जी बँक आहे RBL बँक ही देखील आता आपल्याला इथे बंद असल्याचं पाहायला मिळतं। थोड्या वेळाने कदाचित ती उघडली जाईल। अत्यावश्यक सेवेतील केमिस्ट जे आहे ते या परिसरातलं उघडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पूर्ण जो परिसर आहे जो प्रभादेवीचा हा अत्यंत महत्त्वाचा परिसर माहिती आहे आपल्याला माहिती आहे की सिद्धिविनायक असेल संपूर्ण परिसर आहे जो सिद्धिविनायक आहे या परिसरातनं आता आपण परेलच्या दिशेने चाललो आहोत। परेलच्या परिसरात कशा पद्धतीनं लॉकडाऊन असेल संचारबंदी असेल याला प्रतिसाद मिळतोय ते देखील आता आपण पाहणार आहोत। परेल आणि प्रभादेवी आणि वरळीच्या परिसरात आपण आता सध्या चाललेलो आहोत। आपण शिवसेना भवनच्या इथनं निघालो होतो आणि मुंबईच्या रस्त्यांवरती आणि संपूर्ण या लॉकडाऊनच्या परिस्थितीला कशा पद्धतीनं मुंबईकरांनी प्रतिसाद दिलेला आहे तो आपण आता इथे पाहत आहोत। आपण रस्त्याच्या दुतर्फा असलेला माझा कॅमेरामन अमोल तपासे खडानखडा जी व्हिज्युअल्स आहेत जी दृश्य आहेत आत्ताच्या घडीची मुंबईतली ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। आता आपण प्रभादेवीच्या जो आहे ते मुख्य चौकात आलेलो आहोत। या चौकातून आता आपण पुढे गेल्यानंतर जे आहे तो ST स्टँडचा परिसर आहे तो देखील आपल्याला असल्याचं पाहायला मिळतोय। या परिसरातून आपण आता थोड्याच वेळात पुढे जाणार आहोत। सध्या सिग्नल लागल्यामुळे मी ते थांबलेलो आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं रस्त्यांवरती वाहनांची तुरळक गर्दी झालेली आहे। या तुरळक गर्दीमुळे जे आहे काल आपल्याला माहिती आहे की संचारबंदी जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे फक्त बेस्ट बसेस असतील रिक्षा असतील जी वाहनं आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। या वाहनांसोबत जे आहे ते आता थोड्याच वेळात सिग्नल सुटल्यानंतर पुढचा जो परिस्थितीचा आढावा जो आहे तो देखील आपण इथे दाखवणार आहोत आपल्या प्रेक्षकांना। कशा पद्धतीनं हे गोपीनाथ चव्हाण चौक जे आहे ते आहे या चौकामध्ये देखील नेहमी वाहनांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। दादरकडून जी परेलच्या भागात जाणारी वाहनं आहेत ती इथून जात असतात नेहमी आणि या ठिकाणचा संपूर्ण आढावा जो आहे तो आपण घेत आहोत। आता या थोड्याच वेळात आपण पुढे जाऊन पुढच्या परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहोत। आता थोड्याच वेळात सिग्नल सुटेल। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती कोरोनाची जी दिवसेंदिवस जी आहे ती कुठेतरी गंभीर बनत चाललेली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईसह महाराष्ट्रात जे आहे ती संचारबंदी जी आहे ती काल रात्री 8 वाजल्यापासून लागू करण्यात आलेली आहे।
आणि या संचारबंदीचा इफेक्ट जो आहे तो आता रस्त्यांवरती मुंबईच्या पाहायला मिळतोय। आता आपण इथनं पुढे निघालेलो आहोत। परेलच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं जे आहे तो संचारबंदीचा इफेक्ट आहे तो आपण पाहत आहोत। कशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही रस्त्यावरती जी आहे ती वाहनांची तुरळक गर्दी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जो आहे तो परिसर जो आहे तो आता कशा पद्धतीनं होतोय तो आपण आता पाहतोय। त्याचसोबत जे आहे तो हा परिसर पूर्ण जो आहे तो खडानखडा रस्त्यावरची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। कशा पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की सकाळी 9:30 असेल 9च्या दरम्यान जे आहे ते पूर्ण परिसर जो आहे मुंबईचे रस्ते जे आहेत ते वाहनांनी गजबजून जातात। परंतु आज लॉकडाऊनचा आणि संचारबंदीचा इफेक्ट जो आहे तो मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की भायखळा असेल लोरपळेल असेल प्रभादेवी असेल हा परिसर आहे। या परिसरामध्ये आपण सध्या आता आहोत। या परिसरातनं आता आपण परेलचं एस टी डेपो जे आहे जिथून अनेक ठिकाणी जे आहेत त्या बसेस सुटतात त्या परिसराचा आपण आढावा घेणार आहोत। आत्ता आपण जो आहे तो परेल एस टी डेपो जो आहे तो त्या परिसरात जाणार आहोत। माझ्यासोबत माझा कॅमेरामन अमोल तपासे देखील तुम्हाला या रस्त्यांवरचं जे आहे कशा पद्धतीनं लॉकडाऊनचा इफेक्ट मुंबईत पाहायला मिळतोय ते आपण दाखवत आहोत। आता आपण परेल जो डेपो आहे त्या परेल डेपोच्या परिसरात आपण आलेलो आहोत। परेल डेपोच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं जे आहेत ते आपल्याला परेलच्या डेपोमधली आपण परिस्थिती आता सध्या बघणार आहोत। परेल डेपो या परिसरात मी आता सध्या आलेलो आहे। आपण बघू शकता की परेल डेपोचा संपूर्ण परिसर जो आहे तो कुठेतरी निर्मनुष्य झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण या परिसरातून जो आहे तो आढावा घेतलेला आहे कशा पद्धतीनं हा पूर्ण परिसर जो आहे तो निर्मनुष्य झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी आत्ता जी आहे ती संचारबंदीचा आणि लॉकडाऊनचा इफेक्ट जो आहे तो या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। आता मी मुख्य जो रस्ता आहे जो प्रभादेवीच्या दिशेनं जातो तो जो आहे तो आपण आता दाखवलेला आहे। कशा पद्धतीनं एस टी डेपोमध्ये जी आहे ती तुरळक प्रमाणात जी आहे ती वाहनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। माझा मी कॅमेरामन अमोलला विनंती करेन की कशा पद्धतीनं मुंबईमधल्या प्रत्येक ठिकाणची परिस्थिती जी आहे ती रस्त्यावरची परिस्थिती आपण इथे दाखवलेली आहे। मी सध्या परेल डेपो परिसरात आहोत। आपण शिवसेना भवन या परिसरातून संपूर्ण संचारबंदीचा जो आहे तो आढावा घेण्यास सुरुवात केलेली होती। त्या संचारबंदीच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं मुंबईच्या रस्त्यांवरचा जो लॉकडाऊनची आणि संचारबंदीची जी परिसर आहे ते आपण पाहत होतो। आता सध्या जे आहे तो आपण एस टी डेपोच्या परिसरात आहोत। परेल एस टी डेपोच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं लोक आहेत जी आहेत ती कुठेतरी दिसत नाही आहेत। खरं म्हणजे अशा पद्धतीनं लॉकडाऊन नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद जो आहे तो लोकांकडनं दिलेला पाहायला मिळत आहे। आपण आता माझा कॅमेरामन अमोल तपासे यांना विनंती करीन की त्यांनी ही परिस्थिती जी आहे ती दाखवू शकता की कशा पद्धतीनं जी आहे ती कमी गर्दी आणि एस टी डेपोमध्ये जी आहे ती पाहायला मिळत आहे। आपण मुंबईच्या रस्त्यांवरती आज लॉकडाऊनचा आढावा घेतला। संचारबंदीला जो आहे तो कुठेतरी एक उत्तम प्रतिसाद जो आहे तो मुंबईकर देताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अमोल तपासेसह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई।